तुझं हे काही चाललंय ना? काय म्हणून सगळ्यांना वहिनीचा पर्सनल नंबर तू वाटत फिरतेस? हा, तू आजीला लाईफ टाईम त्रास द्यायचाच ठरवलाय का? आता मुद्दाम नंबर वाटते म्हणजे सगळे तिला सतत कॉल करून त्रास देतील है ना? अनिका, हे बघ, अन्नपूर्णा आजींचा नंबर आहे मला माहित आहे. खरं उगं कोण त्यांना त्रास देणार आहे? एक्सक्यूज मी, काय बोललीस तू? आजी आधीच सांगून ठेवते, ती कोणी तुझी आजी बिजी नाहीये. डोंट कॉल हर दॅट. मी कोणी तुझी आजी बिजी नाहीये. यापुढे माझं नावही तुझ्या तोंडून घेऊ नकोस तू, कारण माझा आणि तुझा आता काहीही संबंध नाहीये. माझ्यासाठी तू आज मेलीस कमळी. हे बघा, ह्यो अन्नपूर्णा मॅडमचा पर्सनल नंबर आहे. तेव्हा उगाच कुणीतरी फोन करून त्यासनी उगाच त्रास देऊ नका. तुम्हाला जर वाटतंय तुमच्यावर अन्याय होतोय तर आणि तरच त्यासनी तुम्ही फोन करा. मॅडम घ्या, तुम्ही पण सेव्ह करून घ्या आणि गरज पडली तर फोन करा. काय गे, काय आगाऊपणा चाललाय तुझा? उगाच दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःला जे हवंय ते करायचंय ना तुला? तुला काय वाटतं तुझं काय चाललंय हे माझ्या लक्षात येत नाहीये? व्यवस्थित कळतंय मला. पण कमळी बरोबर बोलते. पण कामिनी मॅडम, मी सुद्धा अन्नपूर्णा मॅडमना फोन करते, कारण आमच्यावर सुद्धा अन्याय होतोच आहे. हो का? अन्याय होतोय का तुमच्यावर? तुम्ही चुकीचे वागलेलात ना, म्हणून त्याची तुम्हाला शिक्षा होणार आहे, कळलं ना? आणि एकदा मी जे काही ठरवलंय ना त्यामध्ये काही एक बदल होणार नाही, लक्षात ठेवा. अहो मॅडम, स्वतः अन्नपूर्णा मॅडम त्या दिवशी म्हणाल्या होत्या की काहीही झालं तरी शिक्षण कुणाचं थांबता कामा नये, आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी कमळीला फॉर्म भरायला मदत केली. आणि इतकं झालं तरी अन्नपूर्णा मॅडमनी कमळीला कॉलेजमध्ये घेतलंच ना, मग आम्हाला कशाला काढतील त्या स्टाफमधनं? हो बरोबर आहे, अन्नपूर्णा मॅडम असं नोकरीवरनं काढणार नाहीत. हो, हवं तर आम्ही मॅडमला कॉल करतो आणि आत्ताच बोलतो. हो कर रे, कर फोन कर. ग्रानियाची लवकर त्यांना थांबव. त्यांनी जर मॅडमजीला कॉल केला ना, ती त्यांचीच साईड घे. कमळी एकदम बरोबर करतेस, असंच केलं पाहिजे यांच्यासोबत. मी बघतो मॅडम, मी बघतो. फोन ठेव आधी खाली. अन्नपूर्णा मॅडमला कशाला फोन करतोयस? त्यांना कशाला उगाच त्रास? किरकोळ विषय. मी काय म्हणतो कामिनी मॅडम, हा विषय खरंच किरकोळ आहे. इथल्या इथे मिटवून टाका ना तुम्ही. या वेळेला यांना सोडून द्या, पण पुन्हा जर का अशी वर्तणूक झाली तर चांगली कडक शिक्षा द्या.